राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम्, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची। जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदये ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोरी ठाईना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सर्व विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। चल विचार सागर तरंग पाचवा। परिच्छेद तोच आहे। त्याच परिच्छेदामध्ये जे काही 2-3 जणांच्या मतांचं खंडन केलं आहे, त्या खंडनावरूनच शिष्याने शंका घेतली। कशावर शंका घेतली तर गुरुजी म्हणले होते, जीव अज्ञानामध्ये
कुणालाही परमतत्व मानतो. म्हणजेच सारासार विचार न करता तो परमतत्वाला मानतो, विवेक न करता. मग ज्याच्या ठिकाणी सारासार विचारच नाही, अशांना सार काय आहे आणि आसार काय आहे हे न समजून सार आणि आसार या दोन्हीलाही ते परमतत्व मानतं. नवे नव्हे ते सार त्याच्यामध्ये ते मानतच नाही. साराकडे त्याची दृष्टीच नसते. त्या आसारालाच परमतत्व मानते. जे पंचकोशामध्ये आत्मा मानणारे आहेत, त्याच्यामध्ये ते सार घेत आहेत का? आसारालाच ते परमतत्व मानायले. तसंच अज्ञानी जी जीव आहेत, ते अज्ञानी जीवाच्या ठिकाणी सारासार विवेकबुद्धी नसल्यामुळे, संस्तद विवेकबुद्धी नसल्यामुळे सार काय आसार काय हे त्याला कळत नाही. कळतच नाही असं नाही, कळतंय. पण परमतत्व जाणण्याविषयी कळत नाही. मग अत्यंत बुद्धिमांद्यामुळं, अत्यंत बुद्धिमांदे, बुद्धीच्या ठिकाणी अंधत्व, नेत्राच्या ठिकाणी म्हणले नाहीत, बुद्धीच्या ठिकाणी बुद्धिमांदे, बुद्धी आंधळी असल्यामुळं पिंपळ, वड, रुई, वेळू, कुदळ अशांना सुद्धा तो परमतत्व मानतो. मग काम करणाऱ्यांची ही तर हत्यारे आहेत, अवजार आहेत. मग ते परमतत्व होऊ शकतं का? ते काय यांचं भलधड करणार आहेत? मग यांच्या ठिकाणीच तो परमात्मा भ्रांतीने पूजन करतात, असं शेवटी म्हणले होते ते, की त्यांच्या ठिकाणीच ते परमतत्व आहे अशा भ्रांतीनं ते त्याचं पूजन करतात. त्याचं पूजन करण्याबाबतीत वेदांत शास्त्राचं काही म्हणणं नाही. संसारिक जीव करत असेल त्या ठिकाणी पूजा करणं ही सद्भावनाच आहे. मग तो कोणाची का करीना, लावा जरसा, कोणाची का करीना, पण पूजा करतोय तो, दुसऱ्याला श्रेष्ठत्व द्यायला आहे. पण त्याच्यामध्ये आपलं जर हित होत असेल तर बरं आहे, आणि आपलं त्याच्यामध्ये काही हित होत नसेल तर मग काय बरं आहे. मग त्यामध्ये जी संस्थद विवेकबुद्धी असते, ती विवेकबुद्धी नसताना जर केलं तर ते बाधक ठरतंय, आणि विवेक ठेवून जर केली पूजा अर्चा तर त्या ठिकाणी बाधक होऊ शकणार नाही. करावं लागतंय म्हणून करायचं असतंय असं जर विचारानं जर केलं तर मग काय, कुदळ खोऱ्यालाच काय, त्याचे दांडे काढून दांड्याला जरी पुजलं तरी वेदांत शास्त्राचं काही म्हणणं नाही. पण तुम्ही त्यालाच परमतत्व मानू नका. मग असं सांगितल्यावर शिष्याला वाटलं, गुरुजी तर जे परमतत्व आहे ते तर व्यापक स्वरूपानं सांगत आहेत, म्हणजे ब्रह्म कसं आहे, व्यापक आहे, आणि तेच परमतत्व आहे.
मग ते सर्व ठिकाणी आहे, कोठे नाही. आत हरी, बाहेर हरी. हरीने घर कोण दिले? मग असं हरीचं स्वरूप असताना, परमतत्वाचं असं स्वरूप असताना, मग खोऱ्या कुदळीला जरी पूजलं तरी त्याचीच पूजा होणार ना. त्याच्यात का नाही का ते? मग त्याच्या बाबतीत गुरुजी तिरस्कार का करायले? कारण परमात्म्याची व्याप्ती ही व्यापक आहे आणि सर्व ठिकाणी परमात्मा आहे. मग कशाची जरी, ढेकणाची जरी पूजा केली तरी परमतत्वाचीच व्हायला पाहिजे. विंचवाची पूजा केली तरीही परमतत्वाचीच व्हायला पाहिजे ना. कारण सर्व ठिकाणी परमतत्व आहे, त्याच्या वाचून दुसरं काहीच नाही. मग असं असेल तर ठीकच आहे ना. सर्वच ठिकाणी परमतत्व जर जाणत असेल तर मग वेदांत शास्त्राचं काहीच म्हणणं नाही. पण अज्ञानी जीवाची तशी बुद्धी नसतेच. आता शिष्य म्हणतोय परमतत्व व्यापक आहे, पण पूजा करणारच तसं आहे का? मग ही शंका अज्ञानी जीवाला झाली का सिद्ध पुरुषाला झाली का मुमुक्षुला झाली? ही शंका जी झाली ही कुणाला झाली? अज्ञानी जीवाला ही शंका होत नाही आणि जे मदात आहे का त्यालाच व्हायली. कारण त्यानं गुरुनं संगितलेलं ऐकलंय आणि अज्ञानी जीव कर्म करतो तेही पाहिले. म्हणजे हा दोन्हीकडे पाहणारा आहे, सेंटरवरचा आहे हा मुमुक्षु. म्हणून तो म्हणतो त्यांनी जरी पूजा केली वडाची, पिंपळाची, तरी त्याच्या ठिकाणी परमतत्व आहेच. मग तो काय चुकीचा करायला? पण मुमुक्षु ज्या दृष्टीने शंका करायला तशी दृष्टी मुमुक्षुची जर असेल, मुमुक्षुची जर तशी दृष्टी असेल तर ते करायला लागलेत ते योग्यच आहे. सांसारिक जीव करायलेत ते योग्यच आहेत. तशी मुमुक्षुच्या ठिकाणी बुद्धी असणं हे चांगलंय. सर्व ठिकाणी आत्मभाव प्रतीतीला येणं हे चांगलं आहे, नाही असं नाही. पण इथं विचार चाललाय सार आणि आसार निवडायचा. सार काय आहे आणि आसार काय आहे ही विवेक बुद्धी झाल्याशिवाय तुम्हाला सत्य जे परमतत्व आहे ते कसं जाणता येईल? मग त्या अगोदर हा भेद करणं, आसाराचा आणि साराचा भेद करणं हे गत्यंतरच आहे की. मग गुरुजी म्हणतात तुला जे वाटायले ते बरोबर आहे. परमतत्व सर्व व्यापक आहे हे खरं आहे, याच्यात काही वाद नाही. सर्वत्र त्याची व्याप्ती आहे आणि हे तुझं म्हणणंही बराबर आहे. पण त्या त्या उपाधी सहित परमात्मा मानतात एवढेच बिघडते. तुला आतापर्यंत उपाधी कशी सांगितली? मिथ्या सांगितली, तुच्छ रूप सांगितली. मग तुला त्या उपाधीच्या ठिकाणी ब्रह्मत्व वाटायले का? हा, तो म्हणाला सर्व व्याप्त ब्रह्मतत्व आहे, पण तुला त्या उपाधीच्या ठिकाणी ब्रह्मतत्व वाटायले का? मग तुला जर वाटत असेल तर तू या ठिकाणी ते योग्य आहे. पण तुला वाटत नसून, सर्व ठिकाणी भाव तसा तुला येत नसून जर तू तसं म्हणशील तर ते तुला बाधकच होईल. आणि इथं तर चाललंय अज्ञानाच्या कर्माबद्दल.
मग अज्ञानी जे काही पूजा करतात ते आकाराची करतात, निराकाराची करत नाही. म्हणून काय बिघडतं इथं की ते उपाधी सहित परमात्मा मानतात. इतकंच बिघडतं, दुसरं काही नाही. परमतत्व उपाधिरहित सांगितलं आहे. उपाधी माझी जे गुप्त सांगितलंय का ते सांगितलंय. उपाधीमध्ये जे गुप्त आहे ना ते सांगितलंय. उपाधी परमतत्व सांगितलंच नाही. मग जी उपाधी आहे ती उपाधी जे परमतत्व आहे त्याच्याच अधिष्ठानावर भासत आहे. आणि जे ज्याच्यावर भासत आहे ते तद्रूपच असतं. ज्याच्यावर जे भासायले ते काय असतं? दोरीवर सर्प जो भासतो तो सर्प काय? दोरीच आहे. तसं उपाधी जी आहे ती उपाधी ब्रह्मरूपच आहे. असा जर निश्चय झाला असेल तर आमचं काही म्हणणं नाही. ऐसा ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. त्याला कशाचा आला लांब देव? मग वेगळा कशाचा आला देव? दुरी म्हणजे वेगळा, उपाधीहून वेगळा असा नाही. त्याला ती उपाधी बी देवच आहे आणि अधिष्ठान ही दोरीवरच उत्पन्न झालेला सर्प, तो सर्प दोरी रूपच आहे. पण ज्याला तो सर्प दोरी म्हणून दिसत असेल तर मग तो सर्प ही दोरीच आहे आणि दोरी ही सर्प ही दोरीच आहे आणि दोरी ही है का नाही? तसं दिसायलेलं जगत ही ब्रह्मच आहे आणि ब्रह्म ही. मग असा जर भाव झाला असेल तर शास्त्र म्हणतंय आम्ही त्याला काही नियम करत नाही, आम्ही त्याच्याबद्दल काही बोलत नाही. पण ज्याचा भाव तसा झाला नाही, अशी अनुभूती आली नाही की परमात्माच उपाधी झाला आहे. जे अध्यासामध्ये प्रतितीत यायलेले पदार्थ असतात ते अधिष्ठान रूपच असतात. असा ज्याचा भाव झाला नाही, असं ज्ञान ज्याला झालं नाही त्याला आम्ही सांगतो. काय सांगतो? की सार आणि आसार निवडा आधी. मग त्या ठिकाणी साराच्या ठिकाणी मिथ्यात्व बुद्धी करावी आणि साराच्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी करावी. आणि ती सत्यत्व बुद्धी साराच्या ठिकाणी झालेली तीच आनंदाला कारण आहे. पण मिथ्यात्वाच्या ठिकाणी जर झालेली सत्यत्वानं बुद्धी ती आनंदाला कारण नाही, ती दुःखाला कारण होत असते. म्हणून ते जे त्या उपाधीला धरूनच जर परमतत्व मानित असतील तर ते आम्हाला योग्य वाटत नाही. मग आम्ही जी ब्रह्मता सांगितली होती ती रामकृष्णादिकांच्या शरीरासहित सांगितली होती का शरीरे वगळून सांगितली? मग आम्ही मागे सांगितलेलं ते चुकणार नाही का? पण सार आणि आसार हे जीवानी मानलेत ना. शेंगा जर खायला दिल्या भुईमुगाच्या तर तो टरपाला सगट खातो का? त्याच्यातले ते वरचं टरकल तो फेकून देतो आणि मधातले जो 6 रुपये असणारा शेंगदाणा तोच खातो.
मग त्या ठिकाणी आपण भाजीला शेंगा सहित टाकतो का, आसारासहित टाकतो का? त्याच्यातलं सार घेऊनच टाकतो. पण ज्याच्या ठिकाणी बुद्धी नाही, विवेक बुद्धी नाही, मग ते टरपाला सगळं खातात. तर बैला पुढं, म्हैशी पुढं ठेवा बरं शेंगा, ते फोडून खातेत का? भुसकाटासहित ज्वारी मदन आहे, आणि ते बैल म्हणतात का हे भुसकट आहे रे, याच्यात हे खाला नाही जमायचं. पण ते भुसकट असो की ज्वारी असो, ते सार आसार बघतच नाही. का म्हणून बुद्धीच नाही ना, वेगळं करताच येत नाही. का म्हणून तर बुद्धी नाही, है की नाही? तसे अज्ञान जीवाच्या ठिकाणी ज्ञान नसल्यामुळं, बुद्धी ही जड झाल्यामुळं सार आसार कळत नाही. शरीर म्हणजे हे एक टरफल आहे, आसार आहे. आणि मग ते आसार तेच परमतत्व मानायचं आणि त्याच्याच ठिकाणी निश्चय करायचा की हे परमतत्व आहे म्हणून, हाच देव आहे म्हणून. हे म्हणणं शास्त्राला अज्ञानाच्या दृष्टीनं, अज्ञानाकडून जर विचार केला तर हे मान्य नाही. म्हणून गुरुजी म्हणतात की बाबा, तू जे म्हणायला लागलास ते त्यांच्या दृष्टीने विचार केला नाहीस तो, आणि आम्ही तुझाही विचार करतो आणि त्यांचाही विचार करतो. आम्हाला दोघाचाही विचार करावा लागतो. म्हणून अशा भ्रांतीनं यथार्थ जीवेश्वर स्वरूपाचा, जीव ईश्वर स्वरूपाचा विसर देहादिकांच्या ठिकाणी जीवांना आत्मभ्रांती होते. जीवांना आत्मभ्रांती, आत्मा कोण वाटतंय? देहच वाटतो. कशामुळं? विवेक नसल्यामुळं. आणि विवेकहीन पुरुष हा भ्रांतीमध्येच असतो. विचार नसणारा भ्रांतीमध्येच आहेत ना. म्हणून भ्रांतीने यथार्थ जीवेश्वर स्वरूपास विसरून, ते विसरून जाते. कशाला? जीव त्याच्या स्वरूपाला आणि जीवाच्या ईश्वराच्या स्वरूपाला. अज्ञानी जीव स्वतःच्या स्वरूपाला म्हणजे आत्म्याला, आणि ईश्वराच्याही स्वरूपाला हे विसरतात. कशामुळं? त्या भ्रांतीमुळं. आणि मग त्या आसाराच्या ठिकाणीच परमतत्व सार रूपानं मानतात. देहादिकांच्या ठिकाणी जीवांना आत्मभ्रांती होते. मग जीव देहालाच आत्मा का म्हणतो? त्याच्या ठिकाणी ज्ञान नसतं, आणि ज्ञान नसलं की तो भ्रांतीमध्येच असतो. आणि भ्रांतीत मनुष्य है का नाही, गुळ म्हणून इटकर सुद्धा खातो, भ्रांतीमध्ये, अज्ञानामध्ये. तसं पाप पुण्य कशामुळं करतात? ते भ्रांतीमुळेच करतात ना. पुण्यवान पुण्य करायला आहे आणि पापीही पाप करायला आहे. आपल्या मनानं असं वाटतंय, आपल्या दृष्टीनं म्हणजे सामान्य दृष्टीनं असं वाटतंय की जो पुण्य करायला आहे तो भ्रांत नाही. आपल्याला वाटतं ते हुशार आहे, पुण्य करायला आहे, आणि पाप करायलाय ते गधा झालाय, पाप करायलाय. पण पाप करणाऱ्याच्या ठिकाणी विवेक बुद्धी नसते, सारासार विचार नसतो, म्हणून तो पाप करतो. आणि पुण्य करतो त्याच्या ठिकाणी सारासार विचार असतो का?
बगर विवेकाच करतो ना तो पुण्य. म्हणून हे जे पाप पुण्य करतात आणि अंतर्यामी पासून ते वेगळे होतात. अंतर्यामी म्हणजे आत्म्यापासून, परमात्म्यापासून पाप पुण्यच करीत बसतात ते. आणि पाप पुण्य करीत बसल्यानं परमतत्व प्राप्त होईल का? कळेल का? भ्रांती घालवावं लागते तेव्हा परमतत्व कळत आहे. पाप पुण्यानं उलट भ्रांती वाढत असते. म्हणून अंतर्यामी पासून ईश्वर भावनेने उपासना करून त्यापासून सुखाची इच्छा करतात. पहा, त्यांना इच्छा आहे सुखाची, आणि सुखाची इच्छा कोणापासून करतात? ते त्या आसारापासून, उपाधीपासून. आता उपाधीपासून सुखाची इच्छा करणं हे शहाणपणाचं लक्षण आहे का? आणि मग उपाधीलाच म्हणतो की मला सुखाचं ठेव. आता तेही सुखाचं ठेव कोणाला म्हणतंय? उपाधीलाच म्हणतंय. ते का मला म्हणतंय म्हणजे त्या स्वरूपाला, जीवत्वाला थोडंच म्हणतंय, त्या उपाधीला धरूनच म्हणतंय आणि मागतंय ही उपाधीलाच. आता ते दोन्ही बी जेड आहेत. ज्याच्यासाठी तो उपासना करायलाय, पुण्य करायलाय, ते ह्या उपाधीसाठी करायलाय. कोळी जर पकाल गावामध्ये हानीत असेल, कोळी, तर तो भाकरी जे मागतो पकाल टाकल्यावर, ती भाकर त्यानं पकालीला खाऊ घालावी. कारण त्याची उपाधी काय आहे? पकाली. मग ती भाकर त्यानं पकालीसाठी घ्यावी का? तो स्वतःसाठी घेत असतो, है का नाही? मग तसा परमार्थ करताना हित जर बघायचा असेल तर उपाधीसाठी आपण काय मागायचं असतंय का देवाला? जसा कोळी पोटासाठी मागतो, तसं मुमुक्षुनं स्वतःच्या हितासाठी, स्वप्राप्तीसाठी, भ्रांत निवृत्तीसाठी काहीतरी मागावं देवाला. देव देईल ना. पण सकाम इच्छा धरून देवाला तर काही मागूच नाही. आणि मागितलं तरी त्याच्यामध्ये उपाधीचं मधात वावडं येऊ नये, उपाधीमुळं मागू नये. मग त्यापासून सुखाची इच्छा करतात. ज्या उपाधीचे आराधन करतात, पूजा अर्चना करतात उपाधीची, त्या उपाधीचे योग्यतेनुसार त्यांना फळ मिळते. त्यांच्या उपासनेच्या योग्यतेनुसार फळ मिळते. मग ते कशानं का मिळो, पण मिळते, है का नाही? उपाधीचीच पूजा करू फळ मिळते, गृहीत धरू मिळते. कसं? जर समजा लहान लेकराच्या हातातले कडे, बिंदल्या हरवल्या, तर त्या लेकराच्या मायला काय वाटतंय? कोणतरी चोरून नेली. मग ती काय उपाय करत असेल? तर तिच्या तिथं जवळपास कुठंतरी मसोबा असतंय, त्या मसोबाला जाऊन शेण थापिते. का म्हणून? ज्यानं चोरलंय त्याला काहीतरी सजा मिळावी. हा, ज्यानं माया बाळाच्या बिंदल्या चोरल्यात का, त्याला कमीत कमीत काहीतरी त्रास व्हायला पाहिजे. त्याला उलटी संडास तरी व्हावी,
इतका तिचा उद्देश असतोय म्हसोबाला शेण थापायचा. आता हे म्हसोबाच्या हातात आहे का? एकतर हिचं लेकरू असून हिला माहित नाही, लेकराला माहित नाही, त्या म्हसोबाला काय माहित कोणी नेल्यात म्हणून. पण कोणीतरी नेल्याता का हरपाल्यात हेही माहित नाही तिला, पण संशय कोणतरी नेल्यात. म्हणून त्याचा सूड उगवण्यासाठी फळ ते फळ काय दिला बघा ना, काय फळ पाहिजे? त्याला काहीतरी दुःख व्हावं त्याला. ज्ञानाराला काहीतरी शिक्षा व्हायला पाहिजे. या हेतून ती काय करते? त्या म्हसोबाला शेण थापिते. आता शेण थापणं आणि त्या मनुष्याला पीडा होणं आणि हिला त्याच्यात सुख होणं, काय संबंध आहे बरं याचा? तिच्या मागचा भाग काय असेल? जर आपण त्या म्हसोबाला शेण जर थापलं तर त्याला राग येईल. कोणाला? म्हसोबाला. क्रोध येईल. मग तो विवेकी आहे. माझ्या अंगाला कोणी शेण लावलं, माझ्या कोणी हे शेण थापलं, त्याला कळल म्याच थापलंय म्हणून, म्हणजे हिच्या कोणता गुन्हा झालाच की मग. पण तो विचार करीन की मी गुन्हेगार नाही. तिनं संकेत दिलाय की जन बिंदे नेले त्याला हागवण लागावी. त्याच्यासाठी तिनं मला शेण लावलंय. तिनं उगच लावलं नाही, तो तसा मानतो. तो असा मानील असं कोण मानायलंय? ही मानायली की तो तसा मानील आणि म्हणून तो तिला लागल. कोणाला? चोराला. एवढीच तिची त्या ठिकाणी काय असते? इच्छा असते. ज्या उपाधीचे आराधन करतात त्या उपाधीचे योग्यतेनुरूप त्यांना फळ मिळते. आणि मुलाच्या हातातील बिंदल्या हरवल्या तर कोपऱ्यावरील म्हसोबास शेण थापतात व त्याचे फळ चोरणारास फार झाले तर हागवण लागते, इतकेच. आता अशी क्रिया घडत असेल का? जरी घडली तरी हे असंय, योगायोग नाही. जरी तसं तिनं केलं, हा जो उपाय जरी केला असला कशाचा? किंवा ह्या कर्माचा, ह्या क्रियेचा, तरी त्याचं फल काय आहे? हे असं फळ मिळत आहे. मग याच्यामध्ये काय उद्देश आहे तसं करून? म्हणजे तसं करण्यामध्ये, तशी भक्ती करण्यामध्ये, तसं कर्म करण्यामध्ये त्याच्यातून फलाची तर काही गुंजाइशच नाही. आणि जे हय फल ते बी कसं आहे? दुष्ट फल आहे. फल कसं आहे? दुष्ट फल. दुष्टाला दुष्ट फल मिळावं आणि त्याच्या फळामध्ये आपण सुख मानायचं. दुसऱ्याच्या दुःखात आपण सुख मानायचं. त्याचप्रमाणे आता हे झालं एकदम खालच्या पायरीचं भक्ती करा. आहेत ना असे म्हसोबाला देव मानणारे, पण तो देव नसताना उपाधी ती म्हसोबा ही उपाधी करून बसविली का नाही? आणि त्यानंच बसविलेली असते आणि तोच त्याला तसं करायला लावतो. पण त्याही पेक्षा काही देवता श्रेष्ठ आहेत. विष्णू, शंकर, गणपती ह्या ज्या श्रेष्ठ देवता आहेत, या देवतांचे आराधन केले तर महान ऐश्वर्य प्राप्त होईल. ऐश्वर्य हे मोठ्याल्या इच्छा प्राप्त होतील, आहे का नाही? परंतु आत्मज्ञानाशिवाय परमतत्वाची प्राप्ती नाही. यांच्या जरी आपण आराधना केली, कोणाची? विष्णू, महादेव, गणपती,
इंद्र, चंद्र, सूर्य, गणपती हे जे देवता आहेत यांच्या जरी केल्या तरी त्या करण्यामध्ये हेतू काय हे बघा ना. आत्मप्राप्ती आहे का नाही. इच्छा ते करण्यात. ऐश्वर्य. चतुर्थी धरण्यामध्ये काय इच्छा आहे ता? एकादश धरण्यामध्ये काय इच्छा आहे? नव्हे नव्हे जेवढ्या उपासना करते जेवढं कर्म करतात त्याच्यात इच्छा काय आहे? अहो एवढ्याच इच्छा आहे की काहीतरी मला मिळावं, महान काहीतरी, मोठं घबाड मिळावं, अशीच इच्छा आहे. परंतु आत्मज्ञानाशिवाय सुख प्राप्त होत नाही हा वेदाचा सिद्धांत आहे. कारण इतर कुठंच सुख नाही. सुख फक्त आत्माच आहे, सुखरूप आत्माच आहे. तो जर प्राप्त झाला तर सुखच सुख आहे का नाही. पण त्याची इच्छा कोणी करत नाही. मग इच्छा संसारा उपाधीविषयीच घेतात, काहीतरी उपाधी मिळावी दुसरी. आणि इकडं संत तर म्हणतात उपाधी वेगळे व्हारे निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. जन्म मरण जर तुम्हाला टाळायचा असेल तर उपाधीचे वेगळं व्हा. त्या उपाधीत म्हणून तुम्ही जन्मायलात आणि मरायलात असं वाटायले, पण तुम्ही जन्मणारे नाहीत. जन्मणारी ती उपाधी आहे आणि तुम्ही मरणारे पण नाहीत. मरणारी ती उपाधीच जन्मालेली आणि तुम्ही जन्मतही नाहीत आणि मरतही नाहीत. बुडबुडा उत्पन्न झालेला तोच फुटत असतो, आकाश फुटत नसतंय. बुडबुड्यातला आकाश फुटत नाही, बुडबुडा फुटत असतो. तसा हा देहरूपी बुडबुडा हा जन्मतो आणि मरतो. त्यामध्ये असणार परमतत्व जे चैतन्य आहे ते चैतन्य कधीच त्या बुडबुड्याला जाणणार ते कसं नष्ट होईल? कारण ते उत्पन्नच होत नाही तर त्याचा नाश कसा होईल? उत्पन्न झालेला नाश होईल. ज्याची उत्पत्तीच नाही त्याचा नाश कसा होईल? परंतु आत्मज्ञानाशिवाय मोक्षाचे परमसौख्य प्राप्त होणारच नाही. परमसौख्य जर प्राप्त करून, सौख्य सुख हे जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर आत्मज्ञानाशिवाय नाही. आणि आत्मज्ञान कधी प्राप्त होतंय? अज्ञान निवृत्तीशिवाय होत नाही. त्या अज्ञानानंच तर कळा नाही आत्मा. म्हणून अज्ञानाच्या निवृत्तीद्वारा मोक्ष. असा अज्ञान तसाच ठेवून मोक्ष आतापर्यंत कोणालाच झाला नाही. म्हणून विष्णुवादी श्रेष्ठ देवता स्वतः गुरु होऊन, विष्णुवादी म्हणजे विष्णू सारख्या दुसरे देवता, पण हे श्रेष्ठ देवता आहेत. मग त्या स्वतः काय होतील? जर ज्यानं भक्ती केली चांगली, उपासना केल्या चांगल्या, तर ते स्वतः गुरु होऊन आत्मज्ञानाचाही उपदेश करतील. करतील ना, का म्हणून नाहीत करणार? करतील. असं त्याचं ऐश्वर्य आहे. असे ते ऐश्वर्यवान आहेत आणि त्यांच्या ठिकाणी तशी कळकळी आहे. पण असा भक्ती करणारा विरळा आहे का नाही? परंतु उपासकाने तशा हेतूने भक्ती केली तर आत्मप्राप्तीसाठी. कर्मामध्ये जर निष्कामता असेल तर त्या निष्काम कर्माचं जे पुण्य होतं त्या पुण्यानं ह्या देवता ऋणी होतात. आणि ह्या देवता ऋण फेडण्यासाठी त्यानं जी इच्छा केलेली आहे ते पूर्ण करतात. कारण ते तसे आहेत. पण त्या भावनेने केली तर. आता यांना अज्ञानी जीवांना सत्कर्म करायचे,
आणि उपासना करायच्यात आणि इच्छा काय आहे त्याच्यात? आत्मप्राप्ती आहे का? नाही. मग ते देवता काय करतात? आता देवता तसे असून सुद्धा ते रिकाम्याच आहेत, त्याला काही काम नाही. हो. कारण त्या देवता त्याच्यासाठीच आहेत ना. जे निष्काम भावनेने कर्म करतील, भक्ती करतील, त्यांच्या इच्छा पूर्ण करायच्या. पण त्या भावनेनं कोणी करीच ना, म्हणून त्या देवता रिकाम्या बसलेल्या आहेत. त्याच्याकडे असं एक सुद्धा मन जीव जायना झाला, माझी इच्छा पूर्ण कर म्हणून. आणि मग ते महागायलेत तर काय? नाशिवंत महागायलेत. तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी? देवासे तुटी पाडितोशी. तुटी पाडितोशी कशासाठी? नाशिवंतासाठी. म्हणजे तुकाराम महाराजांना असं बघितलं असं, तू हे करायला लागलास ते कशासाठी करायलास? नाशिवंतासाठी. म्हणजे देहासाठीच मागायला असणं, आणि तू त्याच्यासाठी मागायला असन, तू देवापासून तुटी करायलास. तुटी म्हणजे दूर कर. हा तुटी. हा असं का व्हालंय? विवेक नसल्यामुळं. मग विवेक ही परमार्थाची पहिली पायरी. परमार्थ कशानं करावा? हा मी तू हा विचार कशानं शोधावा? म्हणजे मी कोण आहे, तू कोण आहे, हा कोण आहे, ही जी त्रिपुटी मी तू हा विचार विवेके शोधावा. कुठं? याच देहात गोविंदा महादेवा, स्त्रीचा असो की पुरुषाचा जन्म असो, शरीर कोणाचंही असो, याच देहात ते विचार करता येत आहे, मी तो हाचा. पण देवाला ताटातूट करून देवाचा संबंध न करता परमार्थ करणं, मग त्याला फळ काय मिळेल? त्या परमार्थाला, त्या परमार्थाला फळ दुःखाचंच मिळेल. म्हणून हे देवता ऐश्वर्यवान आहेत, ऐश्वर्य खूप आहे त्यांच्याकडे, काही मागितलं ते देऊ शकतात. पण त्यांच्याकडं तसं गेलं तर त्या देतात. परंतु उपासकाने तसे हेतूने उपासना मात्र केली पाहिजे. असो, उपासनानुसार फळ मिळते. जशी उपासना कराल तसं फळ मिळते. याचे कारण काय? कारण आहे स्थूल सूक्ष्म सर्व प्रपंच ईश्वराच्या 3 शरीराच्या अंतर्गत आहे. स्थूल असो की सूक्ष्म असो, सर्व प्रपंच हा ईश्वराच्या 3 शरीराच्या अंतर्गत आहे. कारण, सूक्ष्म आणि स्थूल हे जे शरीराचे प्रकार आहेत, हे कुणाचे शरीर आहेत? हे जे सगळे मिळून जीवाचे असते. हा, हे ईश्वराचे शरीर आहेत ना. आपल्याला वाटतं हे आपलं शरीर आहे, पण व्यष्टी एक शरीर हेच आपलं एक शरीर आहे. पण ही सर्व शरीर हे ईश्वराचे शरीर आहेत, समष्टी. आणि आपलं व्यष्टी आहे, आपलं एकच आहे, आणि ईश्वराचे सगळे येत. म्हणून स्थूल सूक्ष्म सर्व प्रपंच ईश्वराच्या 3 शरीराच्या अंतर्गत आहे. ईश्वरामध्येच ते मोडत, ईश्वराच्या रचनेमध्ये, ईश्वराच्या निर्मितीमध्ये 3 शरीर मोडतात. तथापि ब्रह्मज्ञाना वाचून मोक्ष होत नाही, आणि मोक्ष तर ब्रह्मज्ञाना वाचून होत नाही. जर मोक्षाची इच्छा असेल, मोक्षाची जर इच्छा असेल
तर त्याने विचार करून पंचकोशाहून मी वेगळा आहे असा विचार करावा की नाही? करावं. जर मोक्ष पाहिजे असेल, मोक्षाची इच्छा जर असेल, तर त्याने विचार करून म्हणजे विवेक करून पंचकोशाहून, ही जी पंचकोश सांगितलीत ना, त्या पंचकोशाहून जीव आणि ईश्वर यांचं जे स्वरूप आहे, आत्मस्वरूप चैतन्य, हे पृथक जाणून, वेगळं. वेगळं जाणून त्या दोघांचे ऐक्य जाणले पाहिजे. काय पृथक जाणून? पंचकोशाहून वेगळं जाणून. पंचकोश हे असा रूप आहे आणि जीवाचं स्वरूप, ईश्वराचं स्वरूप हे सार आहे, म्हणजेच पंचकोशाहून निराळा आहे असं जाणून, स्वरूपाने जीव आणि ईश्वर हे चैतन्य रूपच आहेत, मोक्ष रूपच आहेत असं जाणून त्या दोघांचे ऐक्य जाणले पाहिजे. जीव आणि ईश्वर एकच आहेत असं जाणलं पाहिजे विचारानं. ज्याप्रमाणे दर्भातील म्हणजे गवतातील कोमल दर्भ काढून घेते वेळी कवळा भाग त्या गवतातला, तर ते कवळा मधातला भाग त्याला आपण एखादं मधला भाग काढतोत ना, गाभा, तो गाभा काढण्यासाठी त्याच्यावरचं सालपट हे काढून फेकून द्यावे लागते. आता नारळ जर आपल्याला पाहिजे असेल तर नारळाच्या वरची शेंडी हे काढून टाकावी लागते, है का नाही? आणि त्याच्यावरची ती नरवटी ही, आणि त्याच्या मधामध्ये ते खोबरं असते, ते खोबरं सार आहे, है का नाही? तसं कोमल गर्भ काढून घेते वेळी वरील स्थूल पत्रांचा त्याग करावा लागतो. स्थूल, ते वरचे स्थूल आहे ते पत्रा, शेंडी, सालपट ते काढून टाकावे लागतो. त्याप्रमाणे जीवेश्वराचे यथार्थ स्वरूप जाणण्याकरता त्याच्यावर असणारं सालपट. आता काय सालपट आहे? उपाधी, दुसरं कोण आहे सालपट? पाच कोश हे काय आहेत? सालपटच आहेत ना पंचकोशात. कारण आत्मा कुठे सांगितलंय त्यांनी? पंचकोशाच्या मधात सांगितलं, आणि पंचकोश त्याच्यावर आवरण येत. मग हे आवरण सालपट आहेत ना, हे नारळाच्या शेंडी सारखे. म्हणून ते पंचकोश विवर्जित करून आत्मा जाणावा, त्याचवरील पंचकोशाचा निराश करावा. त्यावेळेस आत्मज्ञान होत असतं. आणि जर समजा आपण जो नारळ म्हणतो तो त्या सालपटा सहितच मानावं का नारळ? मग नरवटी सहितच नारळ मानावं का? आपला लक्ष्यांश काय आहे? मधातला खोबळा आपलं लक्ष्यांश आहे. आणि मग आपल्याला कळतही तेच पाहिजे, आपल्याला तेच घेतो आपण, पण सगळ्याला नारळ म्हणतो, आहे का नाही? मग तसा आसार सहित परमात्मा मानायचा का? मग ते नारळच आहे, तर मग त्याच्यातली ती नरवटी आणि ते वरच सालपट हेचा का म्हणून त्याग करतात? तसा मग इकडंही परमार्थ करताना, आत्मा जाणताना पंचकोशाचा या सालपटाचा त्याग करून ते जाणानं, असं म्हणणं आहे शास्त्राचं. म्हणजे निराश पंचकोशाचा केल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही. आणि आत्मज्ञान करून घ्यायचं असेल तर पंचकोशाचा निराश करून घ्यावं, म्हणजे ते यथार्थ स्वरूपाला प्राप्त होतं. मग
पंचकोश निराश कसा करायचा? 5 कोशाचा निराश हा कसा करायचा? कारण त्याचा निराश केल्याशिवाय आत्मज्ञान होतच नाही ना. मग पंचकोश याच्या निराशेची एक पद्धत आहे. स्वप्नामध्ये स्थूल देहाचे भान होत नसून, स्वप्नात स्थूल देहाचं कुठं भान होतंय? आत्म्याचे भान होते. स्वप्नामध्ये स्थूल देहाचे भान होत नसून आत्म्याचे भान होते. झोपेत सूक्ष्म शरीराचे भान होत नाही. झोपीमध्ये सूक्ष्म शरीराचे झोपीत, आणि स्वप्नामध्ये स्थूल शरीराचे भान होत नाही. आता स्वप्नात स्थूल देह नाही म्हणजे स्वप्नात जागृती नाही, आणि झोपीमध्ये सूक्ष्म नाही म्हणजे झोपीमध्ये स्वप्न नाही, आणि आपल्याला वाटतंय झोपीतच स्वप्न आहे. स्वप्न कुठं असतात? झोपीतच असतात ना. पण स्वप्न हे झोपीत नाही. मग स्वप्नात झोप आहे का? आणि स्वप्नामध्ये जागृती आहे का? अहो, जागृतीमध्ये झोप बी नाही, स्वप्न बी नाही. स्वप्नामध्ये जागृती नाही, झोप बी नाही, आणि झोपीमध्ये स्वप्न नाही, जागृती बी नाही. म्हणजे ह्या ज्या 3 अवस्था आहेत का, या 3 अवस्था एका ठिकाणी येतच नाही, कधीच येत नाहीत. कारण ती गेल्याशिवाय ती येत नाही. कामून नाही तर ती गेल्याशिवाय. म्हणून स्वप्नामध्ये स्थूल देहाचे भान होत नाही, आत्म्याचे भान होते. आता आत्म्याचे भान कसे होते? कुठे? स्वप्न अवस्थेमध्ये. त्या ठिकाणी कशाचा पसारा आहे तो? म्हणजे कोण जाणणार आहे तिथं? है का नाही? आणि मग तो जो साक्षी आहे तो तेवढा प्रपंच कशाने निर्माण करतो? म्हणजे ज्ञानानं. है का नाही? स्वप्नामध्ये जी काही सृष्टी आहे ती ज्ञानावर आधारित आहे. ईश निर्मित आहे का ती स्वप्न? मग आपण त्या ठिकाणी हाताने निर्माण करतो का? त्या ज्ञानाच्या कल्पनेतच आहे. ती सृष्टी कशात आहे? तसा ज्ञानानं आकार धरला, बुद्धीनं आकार धरला तसा, आणि ते पदार्थ उत्पन्न केले. आणि मग त्या ठिकाणी आपण शरीरवान आहेत का? मग तिथं आपण अधिष्ठान आहोत का नाही तिथल्या सृष्टीचे? मग आपल्या अधिष्ठानावरच सगळं होतं का नाही ते? मग आपण तिथं भान आहे का नाही? सूक्ष्मामध्ये आपलं भान आहे. आता ते झालं अवस्थाचं. आता अंतःकरण आहे. इथं अंतःकरण कसं आहे? सूक्ष्म आहे. अंतःकरण सूक्ष्म आहे. आणि मग या सूक्ष्मामध्ये कोण अधिष्ठान रूपाने?
आपणच आहेत ना. हो. मग सूक्ष्मात आपलं भान आहे का नाही? आपण आहोत हे कुठे भान व्हायले? देहात व्हायले का अंतःकरणात? अंतःकरणात. आहे का नाही? मग स्थूल देहामध्ये आहे का आपलं भान? नाही. स्थूल देहामध्ये, सूक्ष्म सूक्ष्म देहामध्ये आपलं भान होतंय. म्हणजे आत्मप्रतीती कशात आहे? मग सूक्ष्मात आहे. म्हणून ते म्हणतात स्वप्नामध्ये स्थूल देहाचे भान होत नाही. स्थूल देहाचं भान होत नाही. आत्म्याचे भान होते. आपण तिथं आत्मरूपा नाहीत, साक्षी रूपा नाहीत आपण, है का नाही? आणि साक्षीचा आत्मा आहे ना. म्हणून झोपेत सूक्ष्म शरीराचे भान होत नाही. झोपीमध्ये सूक्ष्माचं भान होत नाही. तथापि सुख स्वरूप आत्म्याचे स्वयंप्रकाशाने भान होते. झोपीमध्ये कशाचं भान असतंय? कशाच म्हणजे आनंदाचं दिसतं. सुख स्वरूप आत्म्याचे स्वयंप्रकाशाने भान होते. कुठे? झोपीमध्ये होते. म्हणजे झोपेत सूक्ष्म शरीराचे भान होत नाही. तिथं सूक्ष्म शरीराचं सुद्धा ज्ञान नाही. आणि मग तिथं तर भान नाही असं नाही. आनंदानं झोपलो. हा, त्यावेळेस तिथं सुखस्वरूप आत्म्याचे स्वयंप्रकाशाने भान होते. तिथं भान कशानं? आपण आपल्यानंच होतंय. आपल्याला कोणी करून देत नाही. तिथं उपाधी नाही. बगर उपाधीचं आपल्याला ते भान आहे. आणि ते भान कशाचं आहे? सुखाचं आहे. सुखाचं. झोपेमध्ये काय आहे? केवळ सुख आहे. म्हणून सुखाचं भान झोपेमध्ये. म्हणून झोपेमध्येच आपण आपल्या स्वरूपावर असतो. आपण आपल्या स्वरूपावर असतो. आणि झोपेत सुखाचे भान नसेल, झोपेत जर सुखाचं भान नसेल, तर मी सुखरूप निजलो होतो ही प्रतिभिज्ञा तरी कशी होईल? स्मृती ज्ञान कसं होईल? मी सुखरूप निजलो होतो अशी स्मृती जागृतीत होणारच नाही. जाग झाल्यावर जी आपणाला स्मृती होते की मी झोपेमध्ये सुखरूप होतो, आनंदानं झोपलो होतो, ही जी स्मृती येते ती स्मृती आपल्या स्वरूपाच्या आनंदाची. आणि जर त्यात स्मृती जर झाली नसती कुठं? झोपीत, तर जाग झाल्यावर आपल्याला काही कळालं नसतं की झोपीत काय झालंय. तर मग झोपीत काय झालंय हे आपल्याला कळत आहे, कारण त्या ठिकाणी आपण होतो, पण उपाधी नव्हती. उपाधी वाचून त्या ठिकाणी आपल्याला भान होतंय. म्हणून सुखाचे ज्ञान झोपेत आहे. सुखाचं ज्ञान आणि भान बी आहे. शिवाय ते सुख विषयापासून होत नाही. जे झोपेमध्ये सुख मिळत आहे का ते विषयापासून आहे का? आणि जागृतीत जे सुख मिळत आहे ते विषयापासून मिळत आहे. आणि झोपेतलं सुख, म्हणून त्याला निर्विषय सुख मानतात. झोपेतलं सुख कसं आहे? निर्विषय सुख आहे. आणि तेच आत्मसुख आहे. आणि तेच आपलं सुख आहे. नव्हे, तेच आपण आहेत. ते सुख आहेत का? तेच आपण आहेत. कारण ते विषय नसतात. म्हणून सुख ते विषयापासून मानता येत नाही. म्हणून झोपेत असणारे सुख आत्मस्वरूपच म्हटले पाहिजे. आत्मा स्वयंप्रकाश रूप आहे. त्याला कोणाच्या प्रकाशाची आवश्यकता लागत नाही. म्हणून त्या प्रकाशाने सुखरूप आत्मा झोपेत भासतो. त्याच्याच आत्म्याच्याच प्रकाशाने ती सुखरूपता त्यालाच भासते.
निधिध्यासनाचे फल जी निर्विकल्प समाधी आहे, त्यात अज्ञानकृत आवरण रहित सुखरूप आत्म्याचे भान होते. आता हे आपणाला ज्ञान नाही समाधीचं, पण झोपीचं माहिती आहे ना, म्हणून त्यांनी अगोदर झोपीचा दृष्टांत दिला आणि नंतर कोणी योगी असतील तर त्या योग्यालाही कळावं म्हणून त्यांनी समाधीचा दृष्टांत दिला. मग समाधीमध्येही जे सुख आहे का तेही आत्म्याचंच आहे, आणि झोपेमध्ये जे सुख आहे का तेही आत्म्याचं सुख आहे. वेळ झालाय, हा पुढील भाग आपण उद्या पाहू. कुंडली कवरदे हरी विठ्ठल.